हाय हॅलो नमस्कार। तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं हळदी कुंकू विशेष के लांडगे मराठी व्लॉगमध्ये। तर मकर संक्रांत या पवित्र सणाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा। तर आज आहे हळदी कुंकवाचा हा दुसरा दिवस। आजचा हा खास दिवस हळदी कुंकू आपुलकी आणि नात्यांची गोडी वाढवणारा आहे। घर सजलं आहे रांगोळीने, फुलांनी आणि सणासुदीच्या वातावरणाने। हळद कुंकू आणि फुलांच्या सुगंधात आजचा दिवस खूप खास वाटतोय। आज इथे जमलेल्या सर्व सुवासिनींचं मनापासून स्वागत आहे। हळदी कुंकू लावून औक्षण करून प्रेमाने त्यांना सन्मानित केलं जात आहे। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला या शब्दानेच आजचा दिवस गोडवा पसरवणारा आहे। सर्व मैत्रिणी एकत्र आल्या की हसणं, गप्पा, आनंद आणि आपुलकीचे क्षण एकत्र घालवतात आणि यातच सणाची खरी मज्जा आहे। मकर संक्रांत आपल्याला शिकवते नवीन सुरुवात, सकारात्मक विचार आणि आयुष्यातील गोड क्षण जपायला। आजचा हा हळदी कुंकू कार्यक्रम आमच्या आठवणींमध्ये नेहमीच खास राहील। तर आज दीपालीच्या इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि आम्ही तिच्या घरी आलेलो आहे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला। आणि हा कार्यक्रम जो साजरा होत आहे तो हैदराबादमध्ये आहे आणि जवळजवळ तिने 40 सुवासिनींना हळदी कुंकवासाठी बोलवलेलं होतं। त्यांना हळदी कुंकू लावल्यानंतर वाणाची एक वस्तू दिली आणि तिने नाश्त्यासाठी नूडल्स हा पदार्थ बनवला होता, जो ती सर्वांनी आनंदाने खाल्ला। आणि एका दिवशी इथे 3-4 हळदी कुंकू असतात, त्यामुळे या सर्व सुवासिनी 1 वाजता इथे ह्या कार्यक्रमासाठी आल्या आणि त्यानंतर मग त्या पुढच्या 3-4 ठिकाणी जिथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे त्या तिथे गेल्या। तर आता हे 10 दिवस पूर्ण धावपळीचे आहे सर्व सुवासिनींना, कारण एका दिवशी 4-4, 5-5 हळदी कुंकू त्यांना करावे लागत आहे, प्रत्येक ठिकाणी जावं लागत आहे। आणि आम्ही विरंगुळा म्हणून हा कार्यक्रम झाल्यानंतर थोड्या रील्स बनवल्या, गेम खेळलो। ही बघा तिने किती छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि सर्वजणी गप्पा मारत हसत खेळत नाश्ता करत आहे। आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहे हळदी कुंकवासाठी आणि ही आहे शीतल, तिच्या इथे होता हळदी कुंकवाचा कार्यक्रम। मी म्हटल्याप्रमाणे एकाच दिवशी 4-5 हळदी कुंकू असल्याने सर्वजणी अशा फिरत फिरत येत होत्या। तर काही जणी या दुसऱ्या हळदी कुंकवासाठी गेलेल्या होत्या आणि काही जणी इथे आलेल्या होत्या। इथे पण 2 ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता, ते शेजारीच राहणाऱ्या होत्या दोघी, त्यांच्या इथे होता। आणि तिने वाण म्हणून काचेचा कप दिलेला आहे आणि बघू शकतात एका ठिकाणी डब्बा दिलेला पानाच्या वस्तूंनी। आणि मग आता ज्या उरलेल्या सुवासिनी आहेत त्यांचा हळदी कुंकू चालू आहे। आणि सर्वांनी आजचा दिवस हा खूप एन्जॉय केला, कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर गप्पा गोष्टी होत होत्या। तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरचं हास्य आणि इथे रील बनवल्या होत्या काही। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।